हा तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशा पद्धतीची शक्यता निर्माण तर गिरीश महाजन यांनी परवा वक्तव्य केलं की एवढ्यात त्या निवडणुका होणार लांबू देखील शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम. मला असं वाटतं की मी सभापती झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा कोल्हापूरला आलो. मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो त्यावेळेस चर्चा झाली की महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये कधी निर्णय होणार आणि 6 मे रोजी श्री क्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी 300व्या जयंतीच्या निमित्तानं मंत्री परिषदेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कोल्हापूरमध्ये 2 देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सहभाग झाला. महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा 1445 कोटी रुपयाला त्या मंत्री परिषदेमध्ये मान्यता दिली आणि ज्योतिबा तीर्थस्थळासाठी देखील 246 कोटीला मान्यता देण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचा आणि श्रद्धेचा विषय मंत्री परिषदेने चोंडी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच मला पहिल्यांदा आलो त्यावेळेस मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला आराखडा मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये येतो आहे त्यावेळेस तो माझ्याच गावी मंत्री परिषदेमुळे मध्ये या विकास आराखड्याला मान्यता मिळाली हे अतिशय महत्वाचं आहे. आपण जे सांगतात की निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी होती, परंतु पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं की तातडीने लवकरात लवकर या निवडणुका पार पडल्या पाहिजेत. परंतु निश्चित स्वरूपामध्ये महामहिम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन हे राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला हे करावंच लागतं. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसाचं जे काय आहे ते पडताळणी करावी लागेल. शेवटी मतदान हे सौहार्दामध्ये आणि निरपक्षपातीपणे झालं पाहिजे. मतदारांना सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि निवडणुकी चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. त्या संदर्भामध्ये प्रशासन, शासन आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याचा मध्यम मुद्दा साधत या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो. त्यामुळं माननीय महामहिम सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानावाच लागतो आणि मानलाच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही पावसाळ्याचा काही व्यत्यय येतोय का हे पडताळणी करणं योग्य होणार.